श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आईला आपल्या मुलांसाठी नेमकं काय नको असतं? मुलांचं आरोग्य चांगलं असावं, त्याला आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये, त्यांनी शिकावं, प्रगती करावी आणि आयुष्यात खूप मोठं व्हावं. प्रत्येक आईची हीच इच्छा असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशी हा दिवस मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि संतती सुखासाठी विशेष मानला जातो. या दिवशी आईने कोणती मोठी पूजा किंवा कठीण विधी करण्याची गरज नाही. फक्त काही सोपे उपाय श्रद्धेने केले तरी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आईने मुलांसाठी नेमकं काय करायचंय हे जाणून घेण्याआधी या दिवशीची तिथी बघूया. यंदा श्रावण पुत्रदा एकादशी 23 आणि 24 या 2 दिवसांमध्ये विभागून आली आहे. आता काही ठिकाणी दोन्ही तारखा आपल्याला बघायला मिळतात. मात्र स्मार्त पद्धतीनुसार गृहस्थांसाठी 23 ऑगस्ट रोजी रविवारी ही एक एकादशी आहे आणि 24 ऑगस्ट रोजी एकादशी तिथी ही 24 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजे 24 ऑगस्टला पहाटे 4:18 समाप्त होणार आहे. त्यामुळे 24 ऑगस्टला आपल्याला एकादशी धरायची आहे आणि 25 ऑगस्टला पारणं करायचं जातं. पण पारणाची अचूक वेळ स्थानिक सूर्योदय आणि आपल्या पंचांगानुसार आपण तपासून घेऊ शकता. आता आईने आपल्या मुलांसाठी नेमकं या दिवशी काय करावं? तर पुत्र एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि घरातील देवघराची स्वच्छता करून पूजेला सुरुवात करावी. भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीसमोर दिवा लावावा. शक्य असेल तर पिवळी फुलं अर्पण करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीचं पान भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावं. भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्व आहे. आता मुलांच्या नावाने एखादी एक छोटीशी प्रार्थना आपण यावेळी करू शकता. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलांचे नाव घेऊन मनापासून ही प्रार्थना करावी. यासाठी कोणतेही मोठे मंत्र किंवा कठीण शब्द लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त मनापासून एवढंच म्हणा, भगवान श्री हरी विष्णू माझ्या मुलाला चांगलं आरोग्य द्या, त्याला सद्बुद्धी द्या, त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि त्याचं भविष्य उज्ज्वल करा. बस एवढं देवापुढे मनापासून केलेली ही प्रार्थना सगळ्यात महत्वाची आहे. आपण यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे प्राणता क्लेश नासाय गोविंदाय नमो नमः असा मंत्र हा जाप सुद्धा करू शकता. आता भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करावं. आपल्याकडे 11 किंवा 21 तुळशीची पानं असतील तर तीही अर्पण करू शकता. प्रत्येक तुळशीचं पान भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या सोप्या मंत्राचा आपण जप करू शकता. आता हा मंत्र किती वेळा म्हणायचा? तर आपल्याकडे वेळ असेल तर 108 वेळा या मंत्राचा या दिवशी आवर्जून जप करावा. पण एवढा वेळ नसेल तर काही हरकत नाही. फक्त मन शांत ठेवून काही वेळ हा मंत्र म्हटला तरी श्रद्धेने जप करता येतो. आता या दिवशी भगवान श्री हरी विष्णू समोर तुपाचा दिवा लावण्याची धार्मिक मान्यता आहे. जसे दिवा लावताना आपल्या मुलांचा विचार करावा. मुलं लहान असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. मुलं मोठी असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आणि भविष्यासाठी प्रार्थना करावी. आणि मुलं जर तुमच्यापासून दूर राहत असतील तरी त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकता. त्यांचं नाव घ्यावं, देवासमोर प्रार्थना करावी आणि श्रद्धेने काही उपाय करावी. जसे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आणखी एक छोटा उपाय केला जाऊ शकतो. एका स्वच्छ ताटात थोडे तांदूळ घ्या आणि त्या तांदळावर तुपाचा दिवा ठेवा आणि तो भगवान श्री हरी विष्णू समोर ठेवा. कारण तांदूळ हे आपल्या परंपरेत समृद्धीचे प्रतीक मानले जातं. म्हणून तांदळावर दिवा ठेवून भगवान श्री हरी विष्णू समोर प्रार्थना करावी. अनेक भागांमध्ये ही प्रथा आहे. दिवा लावताना एवढंच म्हणावे की हे श्री हरी विष्णू माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहू दे. माझ्या मुलांच्या आयुष्यात यश आणि आनंद राहू दे. बघा, हे साधे सोपे उपाय फक्त श्रद्धेने करायचे आहे. शिवाय या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. तुळशीला आपल्या धार्मिक परंपरेत खूप पवित्र स्थान मानलं जात आहे. तुळशी समोर दिवा लावून काही क्षण शांत उभं राहावं आणि आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करावी. म्हणावं, माझ्या मुलांवर नेहमी देवाची कृपा राहू देत. एवढी छोटी प्रार्थना सुद्धा आपल्या मुलांसाठी पुरेशी आहे. आणखी एक खूप सुंदर उपाय आहे. जर तुमचं मूल तुमच्या सोबत असेल तर पूजा झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवा
कपाळाला अक्षदा लावा आणि मनापासून आशीर्वाद द्या की तुझं आरोग्य चांगलं राहू दे, तुला आयुष्यात भरपूर यश मिळो, तुझं भविष्य उज्ज्वल होऊ असं म्हणावं. आणि आईच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद असते, अशी ही आपली ही संस्कृती श्रद्धा आहे. आता संतती प्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी उपाय केले जाऊ शकतात. जर काही जोडप्यांना संतती प्राप्तीची इच्छा असेल तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी सुद्धा या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करावी, तुळशी पत्र अर्पण करावं, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि भगवान श्री हरी विष्णू समोर संतती सुखासाठी मनापासून प्रार्थना करावी. परंतु हे सर्व उपाय धार्मिक श्रद्धेचे उपाय आहेत. संतती संबंधित काही वैद्यकीय अडचणी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्वाचं आहे. आता पुत्रदा एकादशीला अनेक जण उपवास करतात, काही जण पूर्ण उपवास करतात, तर काही जण फक्त फळ, दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करत असतात. या दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आहे, पण उपवास करताना आपल्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे. श्रावणी सोमवारी एकादशीचा उपवास करावा. पुत्रदा एकादशीला फार मोठी विधी करण्यापेक्षा हे काही छोटे छोटे उपाय करा. अगदी साधे सोपे उपाय आहेत. भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करा, तुळशी पत्र अर्पण करा, तुपाचा दिवा लावावा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करा. मग तुम्ही सुद्धा पुत्रदा एकादशीचं व्रत करता का, आणि हे व्रत कोणत्या पद्धतीने करता, आणि यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेले आहे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट मध्ये ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की तो आपल्या आईपर्यंत, आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिवाय जिला आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे असा संदेश यातून तुम्ही सुद्धा देऊ शकता. तर अशा प्रकारे असे छोटे छोटे उपाय आपल्याला ह्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचे आहे. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. जर व्हिडिओ आवडला असल्यास तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा कधी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि ही माहिती आपल्या मित्रजनांपर्यंत नक्की पोहोचवा. तर पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.